Audio Jungle. तुम्हारी बहुत जरूरत है। हमको आने वाले वक्त में 2-2.5 महीने इलेक्शन है। आने वाले वक्त में अपने को आदरणीय पवार साहब को यहाँ शहर के अंदर मानने वाला बहुत बड़ा वर्ग है। इसके अंदर ज्यादा से ज्यादा अपने नगर सेवक अपन चुना के देंगे। और आज ही मैं घोषित करता हूँ जो भी हमारे को 50% के आरक्षण देंगे, मगर आज जो प्रोग्राम देंगे आपको जहाँ से भी टिकट बननी है हम शहर का हम टिकट भी देंगे और चुना के भी देंगे, टिकट देंगे। आज इतनी भाजपा साथ है, आज तुम्हारे भी साथ है, तो टिकट भी देंगे और चुना के भी लेंगे, ताकत से लेंगे। उसमें हमारे कांग्रेस साहब आएंगे, हमारे ऐसा पता चलता है पूरा एक जमीन का लड़ाव को पता चलते थे। हमारे रोहित दादा है हमारे साथ। आने वाले महानगर पालिका के अंदर अपन ज्यादा से ज्यादा नगर सेवक चुना के लेंगे और आने वाले वक्त में कांग्रेस साहब हमारे समाज को न्याय, ये न्याय आपका देने वाला न्याय खाता है, ये न्याय के लिए और मैं मेरे प्रवेशित सर्वांनी खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेस साहब तुम आगे बढ़ो, काँग्रेस साहब तुम आगे बढ़ो। हाँ इकडे बघा। इधर देखो, इधर हेलो। माझं पहिले CSC सेंटर आहे माझं आता सध्या। CSC सेंटर आहे आणि मी म्हणजे खूप स्ट्रगल केलेलं आहे। मी डोर टू डोर जाऊन मी मार्केटिंग केलेली आहे। तर इथे जे संस्था आहे बाकीचे मी कामगाराचे फॉर्म भरते आणि जवळपास 3,500 माझी संख्या आहे। मी इतक्या लोकांचे मी कामगाराचे फॉर्म भरून दिलेले आहे। आज इथं असंख्य लोकांना जर उपस्थिती होती ते फक्त मी माझ्या एका फोनमध्ये ते लोक आले आणि असे भरपूर टाइमाच्या अभावी मी त्यांना काही म्हणजे भरपूर लोकांना बोलू नाही शकले आणि माझा आज पक्षप्रवेश झाला आहे। मला माझा म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणून माझी निवड झाली आहे, जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे। मला म्हणजे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पण दिली आहे सरांनी। तर मी याची चांगली कामगिरी चांगली पार पाडणार आहे आणि माझं अशी ओळख झाली आहे। मी या राजकारणी क्षेत्रामध्ये मी कोणत्या संदर्भामधून आले, माझं CSC सेंटर होतं। मी एक कामगाराचा फॉर्म भरला होता, मनीषा ताई आहे
तर यांच्या सिस्टरचा मी कामगाराचा फॉर्म भरला होता. तर मग मी माझ्या ग्रुपला त्या देखील ॲड होत्या. मग मी काय करायचे, माझी पब्लिक खूप येते तर मी रोजचे ना माझ्या ग्रुपवर ना फोटो टाकायचे. मग मनीषा ताईंनी माझं ते बघितले. मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे माझं काही हे पण नव्हतं. तर मनीषा ताई बोलल्या की मॅडम तुम्ही इतके काम चांगले करताय तर तुम्ही ना या. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यांची मी खूप आभारी आहे. ललिताताई मगरींची पण खूप आभारी आहे. सुनील वनारे सर आहे, त्यांची पण खूप आभारी आहे. माझे ज्येष्ठ नेते एकदम छान कांबळे सर यांनी पण मला खूप सहकार्य केले. आणि इथे सगळे प्रमुख उपती ही आले, त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करते. थँक्यू. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही मला जाहीर सत्कार झालेला आहे. तर यामध्ये मला असं विशेष सांगायचं आहे, आजपर्यंत मी राजकारण हे क्षेत्र मला माहीत नव्हतं. परंतु आम्ही जे कस्टमरला जे आमच्याकडे येतात, कामगाराचे फॉर्म वगैरे भरतात, त्यांच्या व्यथा ऐकल्या जातात. त्यांना कुणाला लेकरांच्या शिक्षणाला पैसे लागतात, लग्न कार्याला पैसे लागतात. तर ते माझ्या अनुषंगाने मी त्यांचे फॉर्म वगैरे भरतो. आमचं असं कार्य चालू असताना मनीषा मॅडम आमच्या संपर्कात आल्या. त्यांच्या सिस्टरचा फॉर्मचे ॲज इट इज तीच कंडिशन. परंतु त्यांनी आम्ही जेव्हा कुठले कार्यक्रम करतो त्याचे फोटो काढतो. हे फोटो काढल्याच्या नंतर आम्ही मॅडमला फॉरवर्ड केले. तर मॅडमनं आम्हाला थोडं त्याबद्दल गायडन्स केलं की जर तुम्ही एवढ्या गोष्टी करता, समाजासाठी करता, सगळे लोक तुमच्या मागे आहेत, तर या गोष्टी तुम्ही पुढे या, त्यांच्यासाठी करा. आणि तुम्हाला आमच्याकडून आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, जसे की कांबळे साहेब आहेत, ते पक्षश्रेष्ठी तुम्हाला भरपूर ठिकाणी मदत करतील. या अनुषंगाने जसं मनीषा मॅडमनं आम्हाला गाईडलाईन केलं, त्यानंतर आमच्या ललिताताई मगरे मॅडम आहेत, यांनी आम्हाला खूप सुंदर गाईडलाईन केलं. नाही तर या संदर्भात मी कधी विचारही नव्हतं केलं की मी राजकारण क्षेत्रात येईल. परंतु त्यांनी आज आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे. तर या जबाबदारीचं मी व्यवस्थितपणे ते पार पाडेल आणि त्यांना ते ट्रस्ट देतो मी की इथून पुढे माझी जे काही कार्य आहेत हे त्यांच्या अनुषंगाने मी व्यवस्थित, आणि जो समाज आहे त्यांना प्रत्येकाला मी त्यांचा जो त्यांना पाहिजे हे त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. पक्षाने आपल्यावर राजकीय जबाबदारी दिल्यास पार पाडणार. हो सर.